आज मी बनवत आहे चकुल्या. तुमच्याकडे याला काय काय बोलतात नक्की मला कमेंट करून सांगा. चकुल्या बनवण्यासाठी आपल्याला डाळ बनवावी लागेल. त्यासाठी मी 3 चमचे तुरीची डाळ आणि 1 चमचा मुगाची डाळ असं प्रमाण घेतलेलं आहे. डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. आणि डाळ शिजवण्यासाठी 1 ते 2 ग्लास पाणी घेतले. त्यामध्ये 1 चमचा हळद टाकली आणि 1 टोमॅटो घेतला. टोमॅटो बारीक चिरून टाकला. आता ही घरची डाळ असल्यामुळे मला 4 ते 5 शिट्ट्या कराव्या लागल्या. डाळ शिजते तोपर्यंत इकडे मी गव्हाचं पीठ मळून घेते. गव्हाचं पीठ मी असेच वाट्यांनी मोजून घेते, जेणेकरून जास्तही पीठ राहिले नाही पाहिजे आणि जितक्या चपात्या बनवायच्या असेल तितकंच मी वाटे करून घेते. आता जसं की मला 5 चपात्या करायच्या तर मी वाटीच्या सहाय्याने फक्त 5च भाग करून घेतलेले आहेत. आणि जसं लागेल तसं पाणी मी त्यामध्ये थोडं थोडं करून टाकून घेते. बघू शकता किती छान प्रकारे पीठ मळलं गेलेलं आहे. इकडे पीठ भिजते तोपर्यंत मी इथे शिजलेली डाळ आहे ती छान प्रकारे घोटून घेते. 1 ते 2 मिनटं डाळ अशा प्रकारे घोटून घेतली आहे. डाळीच्या फोडणीसाठी लसूण, हिरव्या मिरच्या, थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर घेतली. खोबरं, लसूण आणि हिरव्या मिरचीचा वाटा आणि थोडासा कढीपत्ता. कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घेतली. मोहरी चांगली तडतडली. त्यानंतर त्यामध्ये खोबरं, लसूण, मिरची, कोथिंबीरचं वाटण टाकून घेतलं आणि थोडंसं कढीपत्ता टाकला. हे चांगलं परतवून घ्यायचं. 1 ते 2 मिनटं चांगलं परतवून घेतलं. थोडंसं हिंग टाकून घेतलं त्यामध्ये आणि पुन्हा एकदा छान प्रकारे मिक्स करून घेतलं. घोटून घेतलेली डाळ यामध्ये टाकली आणि बघू शकता किती छान तडका लागलेला आहे डाळीला. आणि त्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेतलं. थोडंसं पातळच करावं लागतं आणि चवीनुसार मीठ त्यामध्ये टाकून घेतलं. तिकडे डाळ शिजते तोपर्यंत इथे मी चपाती करून घेते. ह्या चपातीला आतून तेल नाही लावलं तरी चालतं. मी तर नाहीच लावलं कारण की आपल्याला ही भाजायची नाही आहे. ही अशीच पातळ लाटून याचे काप करून त्या डाळीमध्ये सोडून द्यायचं. त्यामुळे मी त्याला आतमधून तेल नाही लावलेलं. बघू शकता अशा प्रकारे एकदम पातळ चपाती लाटून घेतली आहे. त्यानंतर त्याचे मी सुरीच्या साहाय्याने काप करून घेते अशा प्रकारे. अशा पद्धतीने सर्व चपात्या मी लाटून घेतल्या आणि कापून घेतलेल्या आहेत. इकडे आता डाळीला थोडी थोडी उकळी यायला लागलेली आहे. बघू शकता किती छान अशी डाळ दिसते आणि थोडी थोडी उकळी येते. छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये एक एक करून जे चपातीचे काप बनवलेले ते आपल्याला सोडायचे आहेत. एक एक करून मी चपातीचे काप सोडते त्यामध्ये. अशा प्रकारे सर्व काप चपातीचे मी त्यामध्ये सोडून घेतले आहेत. दहा मिनिट हे असंच शिजवून घेतलं. एकदा चेक करून बघायचं हाताने चपाती शिजली की नाही त्यामधली. बघू शकता किती मस्त अशा चकुल्या शिजलेल्या आहेत. लहान मुलांना आणि वयस्कर व्यक्तींना खूप आवडतील ह्या, कारण याला चावायची अजिबातच गरज नाही आहे. त्यावरती थोडंसं साजूक तूप घालून गरम गरम खायच्या इतक्या मस्त लागतात. खूप छान लागतात. एकदा करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.